कमाल वास येतोय त्याचा. हॅलो, हॅलो सगळ्यांना, हॅलो. घरी सत्यनारायणाची पूजा झाली आणि खूप फुलं अर्थात वाहिली गेली, पूजेसाठी होती, येणाऱ्यांनी वाहिली. दुसऱ्या दिवशी त्यातली बरीचशी फुलं मी निर्माल्य म्हणून काय म्हणूया, निर्माल्य नदीत वाहण्यापेक्षा कुंडीमध्ये टाकते आणि त्याचा त्याचा खत म्हणूनही उपयोग करते. पण बरेचदा मी त्याच्यापासून धूपही बनवते. वाळलेल्या फुलांपासनं छोटे-छोटे धूप बनवते. हे काही पहिल्यांदा मी जगात करत नाहीये. हे अनेकांनी केलेलं तुम्ही बघितलं असेल. पण आता YouTube चॅनल सुरू केलंय, तर मला काहीतरी कंटेंट टाकला पाहिजे की नाही. मग मी एनिवे ते बनवणार होते. मला असं वाटलं मी बनवणारच आहे, तर तुमच्याबरोबर ते शेअर करीन आणि ते शूट करीन आणि ते तुम्हाला दाखवीन. तर काय वाळलेली फुलं असतात, बरचसं घरातच असणारं साहित्य असतं. त्यामुळे त्याचा शक्यतो त्रास होत नाही. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापली तब्येत बघून ते ठरवावं. पण मला मला त्याचा त्रास झाला नाही. घरात मी ते रेग्युलर वापरते, रेग्युलर बनवते ते आणि अनुभवाने सांगितलं की ह्याचा मला त्रास झाला नाही. पण तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडलं तर वापरा आणि त्याच्यासाठी काय-काय आहे मी सांगते तुम्हाला. चला. तर ही आपली वाळलेली फुलं आहेत. गुलाब आहे, झेंडू आहे. मी ती सगळ्या त्याच्या पाकळ्या वाळवून घेतल्या आणि ही ताजी फुलं आहेत सोनटक्क्याची. मला असं वाटलं यावेळेला टाकून बघूया. सोनटक्क्याचा वास फार कमाल असतो म्हणून मी ती जरा 2-3 घेतली आहेत. बघूया. त्याच्यानंतर ही चंदनाची पावडर आहे, दालचिनीचा एक तुकडा आहे, हळद आहे, तमालपत्र आहे, लवंग आहेत, कापूर आहे आणि या नारळाच्या शेंड्या आहेत. मला असं वाटतं हे आपल्याकडे असतं नाही बरेचदा घरातलं. त्यामुळे बघूया. तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला आवडतंय का नाही मला आवर्जून कळवा मात्र. चला. आता हे ना सगळं एक आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत. ते बारीक करणार आहोत. त्याची पूड करणार आहोत. मग परत तुम्हाला सांगते काय करायचंय. हे आता मी असं बारीक करून घेतलंय सगळं, जे तुम्हाला दाखवलं ते. आता ते आपण छान चाळून घेऊया म्हणजे त्याची पूड आपल्याला मिळेल. हे बघा. चाळल्यानंतर एवढी पूड आपल्याला मिळालेली आहे आणि आता त्याच्यात आपण रोज वॉटर म्हणजे गुलाब पाणी आणि साजूक तूप असं घालणार आहोत. गुलाब पाणी नावाला घालणार आहोत, पण साजूक तूप थोडं घालावं लागेल 2 गोष्टींसाठी. एकतर त्याचा आकार आपल्याला जो बनवायचा आहे धुपाचा, तो मिळून येण्यासाठी कारण ही पावडर आहे ना, तर त्याचा आकार येण्यासाठी म्हणून आपल्याला तूप लागेल आणि नंतर आपण जेव्हा धूप लावू, तेव्हा पण आपल्याला ती काय म्हणूया पटकन जळण्यासाठी किंवा बराच वेळ राहण्यासाठी म्हणून पण तूप लागेल. सो मी आता हे त्याच्यात घालते. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एवढी पूड घेतली. पूजेची फुलं खूप निघाली होती आणि त्याचे बरेच धूप झाले असते. पण एवढा मोठा व्हिडिओ नको बनवायला. तर तुम्हाला साधारण कळण्यासाठी, अंदाज येण्यासाठी म्हणून मी हे बघा याचा छान असा गोळा झालेला आहे. तर मी आता त्याचे आकार करते. ठेंटडॅंग. मला हा आकार येतो बरं का. म्हणजे अशी काही मी फार त्याच्यात कलाकुसर दाखवू नाही शकत आहे. तुम्हाला काही ह्याच्यातला वेगळा आकार बनवता येत असेल तर प्लीज मला सांगा. आणि इनफॅक्ट मी काय-काय घातलं त्याच्यापेक्षा अजून तुम्ही काही घालत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की हे घातल्याने वास छान येईल, हे घातल्याने काय म्हणू घरात जर आपण जेवण बनवतो काय-काय त्याचा नाही म्हटलं तरी थोडाफार कांद्याचा, लसणाचा वास राहतो. तर तो वास जाईल असं काही तुम्हाला माहिती असेल,
तर सांगा मला, मी आवर्जून करीन ते नक्की. मी हे बनवते आणि तुम्हाला परत दाखवते. कमाल वास येतोय त्याचा. हे आपले बनवून तयार आहेत. हे आता मी जरा वाळवायला ठेवते. थोडे ड्राय व्हायला हवेत ते, मगच ते आपल्याला लावता येतील. हॅलो, मी परत आले. मी तुम्हाला म्हणलं होतं तसं मी ते धूप जे बनवले होते ते वाळायला ठेवले होते आणि ते आता वाळलेत. वाळायला बराच वेळ लागला. जवळ-जवळ 2 ते 3 दिवस लागले. अदरवाईज ते खरं तर एका दिवसात वाळतात. पण पाऊस खूप होता मुंबईत, त्यामुळे सगळीकडे वातावरण असं थंड आणि ह्युमिड होतं, त्यामुळे वाळायला वेळ लागला. पण ते छान आता वाळलेले आहेत. एकदम कडक झालेत. तर मी तुम्हाला आता ते लावून दाखवते. मला ना ऑनलाईन एक मस्त आयटम मिळाला, असा युनिक वाटला मला तो धूप लावायला. मी तुम्हाला म्हणाले तसं घरात माझ्या रोज धूप लावते मी. तर मला असं वाटलं की कितीतरी वेगळा आयटम आहे तर घेऊयात, म्हणून मी तो घेतलाय ऑनलाईन. तुम्हाला दिसेल कुठेही तो. तो असा छान आता इथे धूप ठेवूया आणि किती भारी आहे ना? आतमध्ये काहीतरी अन्न शिजवतात आणि वरनं त्याचा धूर येतोय असं वाटतंय. मस्त आहे. तर एनिवे धूपही खूप छान झालेत. मला त्याचा मी ते इतकं जवळ धरलंय तरी मला त्याचा त्रास होत नाहीये. आपण त्यात खूप सगळं घरात वापरणाऱ्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि त्याचा वास छान आहे. अप्रतिम वास येतोय त्याचा. तुम्ही प्लीज करून बघा. तुम्हाला असं वाटेल मी अशी सॉलिड तयार होऊन तुम्हाला धूप वगैरे हा व्हिडिओ दाखवतेय. तर मी तयार होतेच म्हणून मी तेव्हा तो व्हिडिओ केलाय. तर असं साडी कशी वाटली मला सांगा. छान आहे ना? तर लावून बघा, करून बघा आणि मला सांगा. बाय.